उद्धव ठाकरे आज संभाजीनगर आणि शिर्डीच्या दौऱ्यावरती आहेत। खासदार संदीपान भुमरेंच्या पैठणमध्ये उद्धव ठाकरे जाहीर सभा आज घेत आहेत, तर शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शनही आज घेणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांचे एकूणच मेळावे आपल्याला बघायला मिळतात आणि आज संभाजीनगर आणि शिर्डी असा उद्धव ठाकरे यांचा दौरा। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, विधानसभेपूर्वी उद्धव ठाकरे ॲक्टिव्ह मोडमध्ये दिसत आहेत आणि विशेषतः मराठवाडा उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावरती दिसतोय आणि त्याच अनुषंगानं आज होणारा मेळावा। नक्कीच गुरु, फक्त हा उद्धव ठाकरे यांचा दौरा नाही म्हणता येईल याला, कारण की आपण पाहिलं की या ठिकाणी संभाजीनगरमध्ये 5 आमदार हे शिंदेकडे गेले होते। त्यानंतर प्रतिष्ठेची या ठिकाणी झालेली आहे ही विधानसभा निवडणूक। त्यामुळे या ठिकाणी उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील, हे यांच्या ज्या दौरे आहेत, वारंवार दौरे सुरू आहेत आणि आजचा दौरा महत्वाचा म्हणजे कारण की पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे जे पदाधिकारी आहेत सचिन घाया, ते आता ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे। हा तोच मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी आपलं प्राबल्य आहे भुमरे यांचं, आणि त्याच मतदारसंघात आज ते मेळावा घेणार आहे। खरं तर शिर्डी, अहमदनगरच्या शिर्डी येथून हा सर्व दौरा सुरू होणार आहे। शिर्डी साईबाबांचे दर्शन घेऊन हा दौरा सुरू होणार। तिथून वैजापूरमध्ये ते देखील बोलणारे हे आमदार आहेत शिंदेच्या शिवसेनेचे, त्यांनी देखील बंडखोरी केली होती, मात्र तिथं ते मेळावा घेणार आहे। त्या मेळावा होऊन मग ते संदीपान भुमरे यांचा मतदारसंघ असलेल्या पैठणमध्ये ते पुन्हा एक मेळावा घेणार आहे। त्यामुळे एकंदरीत जिल्ह्यामध्ये जो ठाकरेंचा जो वर्चस्व वाढावा आणि जो डॅमेज कंट्रोल आहे तो कसा होईल याकडे आता ठाकरेंनी पूर्णपणे लक्ष दिलेलं दिसतंय। बरोबर आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे या सगळ्यामध्ये डॅमेज कंट्रोल कसं करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।